नमस्कार, आपण पाहतात RK न्यूज. ह्या प्रेसच्या माध्यमातून मी रवी बांदिवडेकर यांना सांगू इच्छितो की त्यांनी जो आरोप केलेला आहे 1600 कोटी रुपयाचा, त्या संदर्भात माझं रवींना एवढंच म्हणणं आहे, मी 1600 कोटीचं काम कधी झालं नाही असं म्हटलं नव्हतं. मी त्यावेळेला लोकशाही जर सदृढ जर व्हायची असेल तर विरोधी बाकावरती बसणाऱ्या लोकांनी, सत्ताधारी लोकांना प्रश्न विचारायचे असतात. माजी आमदार राजेश पाटील तेव्हा सत्तेत होते, त्यांना प्रश्न विचारणं हे लोकशाहीमध्ये माझ्यासारख्याचं कर्तव्य होतं. आणि मी प्रश्न काय विचारला होता, काम झालं नाही म्हटलं, कधीच म्हटलं नव्हतं, तर हिशोब द्या म्हटलं होतं. मात्र आज मी रवी बांदिवडेकरला एवढं सांगू इच्छितो, जेव्हा आता मी एकत्रित काम करतोय तेव्हा आता जवळजवळ 2 वर्ष झाली. ह्या 2 वर्षामध्ये त्यावेळेपासून जी त्यांची कामं चालू आहे ती आज देखील माजी आमदारांचे नाळे जास्त फुटतायत, माजी आमदार जास्तीत जास्त उद्घाटन करतायत आणि त्याचे साक्षीदार आम्ही आहोत. गेले वर्षभर सतत आम्ही त्यांच्यावर नाळ फोडायला जात आहे. हाच प्रश्न जर रवी तुम्ही आत्ताचे जे आमदार विद्यमान आहेत त्यांना प्रश्न विचारा की यांनी 1600 कोटीचा तरी हिशोब सांगितला, तुम्ही मात्र 33,000 कोटी रुपयाचं काम केलं म्हणताय. त्या 33,000 कोटीचा हिशोब रवी विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील यांना तुम्ही विचारा. जेव्हा तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर द्याल ना, तेव्हा मी निश्चितपणे ह्या देखील प्रश्नाचं उत्तर मी जरूर देईन. पहिली ग्रामपंचायत मी लढवली ती कैलासवासी नरसिंहराव पाटील गट म्हणून मी लढवलेली आहे. त्यानंतर 11 मतांनी जेव्हा साहेब विजय झाले त्यावेळेस आम्ही पूर्ण सगळे तरुण त्यांच्या सोबत होतो. मध्ये एक 8-10 वर्षाचा जर कालखंड सोडला तर आम्ही त्यांच्या सोबतच काम केलेलं आहे आणि आता देखील आम्ही राजेश पाटील साहेबांच्या सोबत काम करतोय. याचा अर्थ मांडीला मांडी आज आमची लागलेली नाहीये. जेव्हा जेव्हा विचार जुळलेले आहेत त्यावेळेला आम्ही सोबत आहोत आणि जेव्हा विचार जुळत नसतील तेव्हा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतोय तुमची वेगळी मतं मांडायची. हाच प्रश्न मी उलट्या बाजून विचारतोय, जे आता शिवाजीराव पाटील विद्यमान आमदार आहेत हे जर भाजपचे समजत असतील, 2019 मध्ये त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे ते अपक्ष म्हणून का लढले? ह्याच्यापेक्षा कालची निवडणूक सांगतो, कालच्या निवडणुकीमध्ये सत्तेमध्ये असणारे ज्यांना तिकीट मिळाले ते विद्यमान आमदार राजेश पाटील होते. मग हे त्यांच्यात फुटून त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक का लढवली? हेच प्रश्न रवी बांदिवडेकर तुम्ही तुमच्या नेत्यांना विचारा की तुम्ही राहून पक्ष का बदलत जाताय, तुम्ही अपक्ष म्हणून का लढताय आणि विजय झाल्यानंतर मात्र आज तुम्ही भाजपचं गुणगान होताय. मग भाजप, राष्ट्रवादी हे सगळे काँग्रेसशी एकत्रच आहेत ना. मग एकत्र जर राज्य लेवलला काम करत असतील तर मग जेव्हा तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न येतोय तेव्हा तुम्ही फुटून बाजूला का जाताय? आणि स्थानिक लेवलला युती हे सांभाळत नाही, असं का होतंय? मला एका गोष्टीचं अजय पडते, ज्या आता कालची जी निवडणूक झाली ह्या निवडणुकीमध्ये विलास पाटील जिल्हा परिषद सदस्य म्हणून आलेले आहेत. त्यांचं गेले कित्येक वर्ष काम चालू आहे. इथं कल्पना भवन बसले आहे, ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेलं आहे. त्यांचं अनेक वर्ष काम चालू आहे. भरमाना गौडा साहेब यांची 3री टर्म आहे. संतोष मळुणकर स्वतः 10 वर्ष गावचा ग्रामपंचायतचा सरपंच होता, मागे जिल्हा परिषद लढवला होता. म्हणजे ही जी व्यक्ती काही राजेश पाटील साहेबांनी असंच त्यांना आणलेलं नाही. साहेबांनी त्यांचं काम बघितलंय, त्यांच्यावरचा विश्वास ठेवलेला आहे. आणि एक मात्र आहे, ह्या निवडणुकीमध्ये चंदगड तालुक्याच्या विकासासाठी हे जे सगळे जे कुठेतरी पक्षातनं बाजूला गेले होते त्यांना एकत्रित आणण्याचं काम साहेबांनी केलंय. त्यामुळे त्यांना निश्चितपणे धन्यवाद द्यावा लागतील, कारण आम्ही त्यांच्या आमदारकीला विधानसभेमध्ये विरोधात काम करत असताना देखील त्यांनी ह्या सगळ्यांची मोड जी बांधली याचं कौतुक करावं लागेल. मी आज पण बोलत होतो आणि पूर्वी पण बोलत होतो, जरा एक दिवस आमच्या सोबत या आणि बघा प्रत्यक्ष आज सगळे ऑफिसेस खाली आहेत. जर आमदारांना जर काम विद्यमान आमदारांना करायचे असेल तर उद्याच्या उद्या लवकरात लवकर जागा भरून दाखवा ना. ग्रामसेवक 50% कंत्राटी ग्रामसेवक चंदगड तालुक्यामध्ये आणि गडिंग्लज मध्ये फक्त 7 आहेत आणि त्या आजऱ्यामध्ये फक्त 4 ग्रामसेवक कंत्राटी आणि चंदगड तालुक्यामध्ये 40. उलट लाज वाटायला आम्हाला. त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे ह्या प्रश्नाबरोबर आमच्यासारखे तरुण जे आहेत ते वेगळेच प्रश्न आमच्या समोर आहेत. ह्या प्रश्नांसाठी लक्ष घालावं, ह्या प्रश्नांसाठी सचिन मल्लांना करून विद्यमान आमदारांच्या पाठीमागे लागावं. या अशा ठिकाणी मी काम केलं याच्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे, चंदगड तालुक्यामध्ये 1600 कोटीचं काम करत असताना आम्ही 1600 कोटीचा हिशोब विचारला, मान्यच करतोय, अभिमानाने सांगतोय. कारण राजकारणामध्ये जेव्हा निवडणूक असते तेव्हा निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमची बाजू घ्यावी लागते. मी त्यावेळेला कर्तव्य म्हणून खोराट साहेबांच्या बरोबर होतो, माझं कर्तव्य संपला विषय. आज जर ते खोराटेंनी शिवाजीराव पाटील जर एकत्र येत असतील, त्यांचा धर्म ते पाळतायत, आम्ही आमचा धर्म एकच पाळतोय की जे जे चांगलं आहे त्या चांगल्याला चांगलं म्हणायचं, वाईटाला वाईट म्हणायचं. आणि हा प्रश्न विचारलाय त्याच्यामुळे मी साधी गोष्ट विचारतोय, 33,000 कोटीच्या मध्ये गेले 2 वर्ष आता शिवाजीराव पाटील साहेबांना आमदार म्हणून होत आहेत. मला जरा सांगा, हा 25 कोटीचा जर बेळगाव विंगूरला जर रस्ता सोडला, बरं त्या रस्ता सुद्धा मी आज सांगतो 5 ते 6 कोटीच्या वरती झालेला नाही. कुठं किती खर्च केलाय? गेल्या तुम्ही वर्षभरात 2 वर्षात त्या रस्त्यावरती किमान आतापर्यंत 50 ते 60 कोटी रुपये खर्च केले गेलेत. हे मी अगदी विचारांत वाक्य बोलतोय. मग 50 ते 60 कोटी वापरला असताना कालच आज पेपरला बातमी आहे तिकडे कुर्णीकडे पण सगळा रस्ता परत जाहीर झालाय. मग मला जरा सांगा, हे 25 कोटीचं काम जर सोडला तर आतापर्यंत प्रत्यक्ष लागलेलं काम, प्रत्यक्ष चालू असलेलं काम एक दाखवा ना. मग 33,000 कोटीचा आकडा हा, बरं आम्ही बोलत नाही तुम्हीच बोलताय.
जरा एकदा आम्हाला पण जनतेला समजू देत. आम्ही तुमच्यावरती टीका करत नाहीये. आम्ही फक्त समंजसपणानं जे काम कुपेकर जेव्हा होते तेव्हाही आम्ही त्यांच्या सत्तेत राहून आम्ही त्यांना प्रश्न विचारत होतो. राजेश पटले होते त्यावेळेस सत्तेत राहून त्यांना प्रश्न विचारत होतो. आता शिवाजीरावांना विचारतोय. हा काय आम्ही आजच करत नाही. गेल्या 20 वर्षापासून आम्ही एकीकडे काम चालू करतोय आणि एकीकडे जे सत्ताधारी आहेत त्यांना प्रश्न विचारायचं काम करतोय.